तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे, त्यामुळे आता सर्वसामान्यांना सुद्धा याचा फटका बसतोय। मुंबईमध्ये डिझेलचे दर आता 93 रुपयांच्या घरात गेलेले आहेत। सोनं चांदी पाठोपाठ आता इंधनाचे दर सुद्धा कडाडलेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर वाढलेत आणि त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुद्धा वाढ झाली। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। तर मग आता सर्वसामान्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव असला तरी मोदींनी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं सर्वसामान्य म्हणतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव कडाडलेत आणि त्यामुळे देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर आता वाढलेत। मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106 रुपयांवर पोहोचले। तर या सगळ्या संदर्भात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिथल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊयात। सुरुवातीला जाऊयात सुरेंद्र अकोडे, आमचे अमरावतीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुरेंद्र, अशा पद्धतीने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळतात। अमरावतीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतं? निश्चित खरं तर यापूर्वीच सरकारने एक संकेत दिले होते की पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते वाढू शकतात आणि आखाती देशाच्या तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते सकाळपासून वाढले आहेत। आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान हा जो आकडा जो आहे तो पेट्रोल भाव वाढल्याचा सर्वांना माहिती पडला। एकंदरीत जर बघितलं तर अमरावतीमध्ये 105 रुपये पेट्रोलचे भाव होते, त्यात 105 वरून 108 रुपयावर गेले। तर डिझेल जे आहे ते 91 रुपयावर प्रति लिटर होता, ते आता 94 रुपयावर गेलं। नेमकं या बाबत आपण सामान्य नागरिकांची नेमका काय प्रतिक्रिया ते देखील आपल्याला जाणून घेऊ। माझ्यासोबत ते सर्वसामान्य नागरिक आहेत। काय सांगाल या पद्धतीनं की पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते अखेर वाढलेले आहेत? ही सर्वसामान्य लोकांच्या खिशाला खात्री आहे। सरकारने यापूर्वीच आश्वासन दिलेलं होतं की पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती वाढणार नाहीत, त्याचा बोजा सामान्य नागरिकांवर पडणार नाही। परंतु सरकार या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेलं आहे। सरकारने युद्धाच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्याचा सर्व भार हा सर्वसामान्यांवर लादलेला आहे। आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले म्हणजे ट्रान्सपोर्टचे भाव वाढतील आणि किंबहुना जो महागाईचा भडका उडाला आहे त्यात आणखी तेल ओतल्याचं काम ही सरकार करत आहे। हे सरकारचं संपूर्णपणे अपयश आहे। निश्चितच महागाईचा भर जो आहे तो वाढलाय, त्यामुळे सर्वसामान्यांचा फटका देखील बसणार आहे। काय वाटतं तुम्हाला सकाळपासून पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत अमरावतीमध्ये सगळ्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, काय पेट्रोल वाढल्या कारणानं एकतर तसंच मानसिक त्रास झालेला आहे आणि या उन्हाच्या ह्याच्यात आपण जसंही पेट्रोल भरतो त्यातही आपल्याला पेट्रोल कधी देतात आणि एक तर महागाई वाढली आणि ट्रान्सपोर्ट वाढला त्याच्यानं आणि जो रेट आपला वाढला आहे प्रत्येक भाजीपाल्यापासून तर जे काय आपण सामान शिफ्टिंग करतो किंवा काही सगळ्या गोष्टीत आपला रेट वाढलेला आहे। आता आमचा टेम्पोचं काम आहे आणि त्या कारणाने सगळं भाडं वगैरे वाढलेलं आहे। आता जे नागरिक आहे ते आपल्याला तेवढं भाडं आता देत नाही, एका दमानं वाढली तर ते आपल्याला कुठं परवडणार आहे या गोष्टी। निश्चित कल्याणी पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं खरंच तर सर्वसामान्य खिशाला कात्री बसलेली आहे आणि पेट्रोल डिझेलच्या भावामुळे इतरही गरजेच्या ज्या वस्तू आहेत, ते किराणा असो तर कुठल्या गरजेच्या वस्तू असो, अत्यावश्यक वस्तू आहे, त्या सगळ्या वस्तूंचे भाव देखील या ठिकाणी वाढले असल्या कारणानं सर्वसामान्यांमध्ये एक संतापाचं वातावरण जे कल्याणी या ठिकाणी आहे। नक्कीच सुरेंद्र, त्यामुळे संताप पाहायला मिळते। सरकारने या सगळ्या बाबतीत काहीतरी पाऊल उचललं पाहिजे अशी मागणी केली जाते। आता आपण जाऊयात हिंगोलीला, आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। श्रीधर, पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आणि या वाढीचा परिणाम म्हणजे आता जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा वाढले जाऊ शकतात, त्यामुळे हिंगोलीकरांना नेमकं काय वाटते, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच कल्याणी, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी देशातील पेट्रोल आणि डिझेल वाढ होत असताना कमी दरामध्ये याच्यात वापर करावा असं देखील या ठिकाणी आवाहन केलं होतं। परंतु आज सकाळी 7 वाजता डिझेल आणि पेट्रोलमध्ये 3 रुपयाची वाढ झाल्याने या ठिकाणी हिंगोली जिल्हाभरामध्ये नागरिकांमध्ये एक मोठी खळबळ देखील उडाली होती। खरं म्हणजे 2 दिवसापूर्वी जे आहे ते या दुधामध्ये आणि इतरही वस्तूंमध्ये मोठ्या वाढ झाली होती आणि त्याचा थेट विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र मोठी या ठिकाणी चर्चा निर्माण झालेली आहे आणि एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीचा या नागरिकांच्या खिशाला मात्र आता झळ बसणार आहे। कल्याणी,
नक्कीच आपण पाहतो की त्यामुळे आता नागरिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडतं पुढे, नागरिक याचा सगळ्याचा निषेध व्यक्त करतात का दरवाढीचा, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आपण जाऊयात कोल्हापूरला, आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। अमर, खरं तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आपण पाहतो की सध्या राज्यभरामध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळते आणि आता सरकार म्हणतंय की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा। मात्र कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट तितकं सक्षम आहे का? काय कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया आहेत? कल्याणी काही दिवसापासून 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन जे केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापूरकरातील काही ठराविक लोकांनी सायकलचा वापर किंवा गाड्यांचा वापर करणं कमी केलं। परंतु आता प्रत्येक ठिकाणी जाणं हे गाडीच साईड लागते आणि काल तर कोल्हापुरामध्ये बऱ्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नव्हतं, कारण ज्या पंपावर पेट्रोल ज्या ठिकाणाहून येते त्या ठिकाणचे टँकर आले नव्हते, त्यामुळे काल कोल्हापुरातील पेट्रोल संपले असे सगळ्या ठिकाणी बोर्ड लागले होते। आज सकाळी ज्या ठिकाणी पेट्रोल आहे पंपावर आहे त्या ठिकाणी आपण गेलो असता त्या ठिकाणी 3 रुपये वाढ झाली होती, परंतु नागरिकांनी सांगितलं होतं की युद्धाचा परिणाम होणार आहे, त्यामुळे एवढं काय असं वाईट वाटून घेऊ नये, थोडं आपण काटकसरीनं वागलं तर योग्य होईल। आता अजूनही म्हणजे पेट्रोल पंपावर गर्दी व्हायची आहे, जर पेट्रोल पंपावर गर्दी झाली की त्यांच्या भावना कळतील। कल्याणी अमर, खरं तर पंतप्रधानांनी सुद्धा काटकसरीचं आवाहन केलं होतं आणि त्यामुळे आता कोल्हापूरकर काटकसर करतायत का आणि कोणत्या पद्धतीनं करतायत? कोल्हापूरकर हे काटकसरीने वागणारेच आहेत पहिल्यापासून, कारण काल सगळ्यात मोठा झटका कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर व्यापारी म्हणजे ऊस उत्पादक सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्या ऊस उत्पादकांना आता काल झटका बसलाय ती निर्यात बंदी, त्यामुळे साखर निर्यात बंदी झाली, त्याचबरोबर आता पेट्रोल वाढलं, यामुळे एक वेगळ्या प्रकारची आता वाटचाल चालू झाली दिसते। आणि ह्या युद्धाच्या भूमीवर किंवा याच्यावर चाललेल्या परिणामाचा कोल्हापूर जिल्ह्यावर परिणाम होताना दिसतोय, कारण या ठिकाणी असणारे सर्व सक्षम आहेत असं म्हणता येत नाही, परंतु महागाई वाढणार आहे त्यामुळे थोडे कोल्हापूरकर काटकसरी वागतील। नक्कीच कोल्हापूरकर काटकसरीने आता भविष्यात कशा पद्धतीने वागतील हे पाहावं लागेल। आता आपण जाऊयात नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, नाशिककरांना काय वाटतंय, अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, पंतप्रधानांनी सुद्धा काटकसरीचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली, नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून खरं तर डिझेल आणि पेट्रोलची कमतरता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा भासवतोय। खरं तर अगदी 2-3 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोल हे कमीत कमी वापरा अशा पद्धतीचं जे आव्हान केलेलं होतं। आखाती देशांमध्ये जे एकूणच संघर्षाची परिस्थिती आहे, खरं तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिस्थिती आपल्या देशामध्ये हे निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आज नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये डिझेलचे दर जे आहेत ते 107 रुपयेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच पद्धतीने पेट्रोल दर सुद्धा 94 रुपयेपर्यंत हे गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। 3 रुपयांनी दर जे आहेत ते डिझेल आणि पेट्रोलचे हे नाशिकमध्ये सुद्धा वाढलेले आहेत आणि आगामी काळामध्ये आणखीन डिझेल आणि पेट्रोलची जी आहे ते कमतरता भासू शकतो अशाही पद्धतीची भीती जी आहे ते डीलर्सकडनं व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच नागरिकांनी जास्तीत जास्त जे आहे ती EV गाडींचा सुद्धा वापर करावा असंही आवाहन जो आहे तो प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। पण एकूणच या सगळ्या भाववाढीवरती नाशिककरांची मात्र नाराजी आहे। हे सगळं भाववाढ कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी आता एकूणच नागरिकांकडनं जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर याआधीच महागाई जी आहे ते उच्चांकी वाढलेली आहे, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्याचा झळ नागरिकांना बसत असताना आता पेट्रोल आणि डिझेलचे सुद्धा दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीमध्ये जे हस्तक्षेप करून हे भाववाढ जे आहे किंवा हे दर जे आहे ते कमी करावेत किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची मागणी नाशिकमधून जे होताना आपल्याला बघायला मिळते। नक्कीच एकीकडे आंतरराष्ट्रीय तणाव आहे, कच्च्या तेलाचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा परिणाम आता भारतात पाहायला मिळतोय। पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे आता सरकार नेमकं काय करतं, पुढच्या काळात काही पावलं उचलली जातात का, याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सगळ्या प्रतिनिधींचे धन्यवाद।